नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. सण म्हणलं की गोडाधोडाचं करणं आलंच आणि त्याच्यातही पुरणपोळी. तर पुरणपोळी ही मुळातच हरभरा डाळापासून बनते. तर ही पुरणपोळी खाल्ल्यावर अपचन, गॅसेस होणे, मलावष्टंभ, पोट दुखणं किंवा पोट साफ न होणं, पोट फुगणं यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून पुरणपोळी खाल्ल्यावर त्रास होणार नाही. तर पुरणपोळी हरभरा डाळापासून बनते आणि हरभरा डाळ ही अतिशय वृक्ष गुणात्मक असते. म्हणजेच काय, त्याचं ते बेसन पीठ आपण हाताला लावलं आणि त्याच्यावर लोण्याचा गोळा जरी हातात घेतला तरी तो लोण्याचा गोळा हाताला चिकटत नाही, त्याचा स्निग्धपणा राहत नाही. म्हणजेच बघा ती किती वृक्ष आहे. आणि त्यासाठीच ती शरीरात गेली तर वृक्षपणा वाढवेल, वात वाढवेल. आणि म्हणूनच तो वात वाढू नये म्हणून 1 चमचा तुपामध्ये हिंग घालून ते तूप प्यावे किंवा पुरणपोळी खाताना पुरणपोळीवर तूप टाकून खावे किंवा पाण्यामध्ये हिंग घालून तूप घालून ते पाणी प्यावे, जेणेकरून पुरणपोळीमुळे वाढलेला वात वाढणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पित्ताचा त्रास होणार नाही आणि अपचन सुद्धा होणार नाही. त्याशिवाय पुरणपोळीसोबत काकडीची कोशिंबीर खावी. काकडी ही पुरणपोळी पचायला हलकी करते. आणि त्यासोबतच कटाची आमटी, म्हणजेच काय, आपण जेव्हा डाळ शिजवतो तेव्हा वरती पाणी येतं आणि त्या पाण्यामध्ये हिंग, जिरे, मोहरीची फोडणी सोबतच कांदा, आलं, लसूण पेस्ट यांची पेस्ट आणि थोडा मसाला टाकून ती कटाची आमटी बनवतात. तर ही कटाची आमटी उत्तम कफनाशक आणि रुची वाढवणारी आहे. तर असं कटाची आमटी सोबत पुरणपोळी तूप टाकून आणि काकडीची कोशिंबीर खाल्ली तर निश्चितच तुमचा त्रास हा कमी होईल. धन्यवाद.